हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी व्हिडिओला दुपारच्या नंतरनं सुरुवात केली होती, कारण सकाळी खूप घाई-गडबड होती आज. जरासा उठायला पण उशीर झाला, त्याच्यामुळे म्हटलं आपण दुपारनं शूट करूयात. ह्यांना सकाळी टिफिन पण दिला नव्हता. आता काय होतंय, मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे ना संध्याकाळचा झोपायला पण उशीर होतो आणि सकाळी उठायचं म्हटलं तर उठू पण वाटत नाही आणि धनुषला सोडायचं, आणायचं त्यातच मला वैताग येतोय. सो त्याच्यासाठी मी काय त्यांना टिफिन देत नाही आहे, म्हणजे ह्या आठवड्यात तर दिलाच नाही आहे. तर ठीक आहे, मग आमच्या दोघांसाठी जेवण बनवायचं होतं आणि आज मला अंड्याची पोळी खायची खूप इच्छा झाली होती. म्हणजे मी मंचुरियन करणार होते, पण कोबी एकदम थोडासा होता, ते पुरलं पण नसतं आमच्या दोघांसाठी. आणि फ्रीजमध्ये काय भाजी आहे ते बघायला गेले, पण वाटाणा मला काही आवडत नाही. पण मला अंडी दिसली, मग म्हटलं जाऊ द्यात, अंड्याची पोळीच बनवूयात. आणि जेव्हा आपल्याला स्वतःसाठी काहीतरी बनवायचं असतं ना, तेव्हा जर आपल्याकडून अजिबात चांगलं होत नाही. मी जेव्हा एकटीसाठी चहा बनवते तो पण छान होत नाही, कोणती भाजी बनवते ती पण छान होत नाही. कदाचित मी मनापासून करत नसेल असं माझं म्हणणं असतं. मनापासून केलेली कोणतीच गोष्ट म्हणजे खराब होत नाही किंवा वाया जात नाही असं असतं. पण आपल्यासाठी बनवायचं म्हटल्यावर माझं खूप इग्नोर करणं असतं, की जाऊ दे आपण स्वतःसाठी बनवतोय ना, मग कसं पण बनवून घेऊयात आणि खाऊयात असं असतं. अंड्याची पोळी अजिबात छान झाली नव्हती, मग मी थोडीशी चपाती खाल्ली आणि तशीच ठेवली मग राहिलेली पोळी, कारण मला सरलीच नाही ती. आणि आजकाल ना माझं दुपारचं जेवण बंदच झाले म्हणायला पण काय हरकत नाही. दुपारचं मी जेवण करतच नाही असं होते आणि पाणी पिऊन पिऊन नको होतं, त्याच्यामुळे भूक पण लागत नाही. रात्री जसं ते शेंगदाणे वगैरे भाजले, तूप काढलं, खोबरं खिसून ठेवलं, तसंच्या तसंच किचन सोडून दिलं होतं मी सगळं झाकून ठेवून. कारण परत संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो, आल्याच्यानंतरनं जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे घासून ठेवली, अशी बरीचशी कामं झाली. त्याच्यामुळे किचन ओट्यावरती सगळं असंच होतं आणि मी काय ह्यांना आज टिफिन देणार नव्हते, त्याच्यामुळे मला काय जास्त किचनवरती सकाळी काय बनवायचं नव्हतं. जे काय बनवणार होते ते दुपारीच, म्हणून म्हटलं जाऊ दे तसंच ठेवूयात आता झाकून वगैरे, दुपारी सगळं आवरता येईल. मग पहिलं अंड्याची पोळी चपाती वगैरे बनवून घेतली आणि चपात्या जरा जास्तच बनवल्या, जेणेकरून संध्याकाळसाठी पण होतील. परत डबल डबल करत बसायचं म्हटलं की नको वाटतं आणि थोडासा कंटाळा येतो, म्हणून मग जेवण केलं आणि नंतरनं मग जो काय पसारा होता ना तो आवरायला घेतला. खोबरं छानसं एका डब्यामध्ये भरून ठेवलं, मसाला काढायला पण जमलं नाही. आता विचार करते उद्या जर गावाला जायचंच आहे तर कशाला काढू मग आठवड्याचा मसाला, उगीच तो खराब व्हायचा म्हणून. तर मग तूप जे काल काढलं होतं ना ते पण तसंच्या तसंच ठेवलं होतं मी. मग आज तर भरणीत भरून ठेवायचं होतं आणि काय झालं, 2 तुपाची भांडी भरलेली आहेत, म्हणजे एक स्टीलचा डबा पण भरलेला आणि ही पण भरलेली होती अर्धी. मग म्हटलं आता कशात ओतून ठेवायचं, म्हणून मग म्हटलं ह्यातच आपण हे करून ठेवूयात, कारण आधीचं पण तूप खूप छान होतं, म्हणजे ते 15 दिवसापूर्वी काढलेलं होतं आणि त्याच्यामध्येच मग ते दुसरं तूप ओतून ठेवलं छान असं. माझी ती भरणी पण भरून झाली. भरणी की फ्रीजमध्ये ठेवून दिली. आणि तुम्ही तूप वरतीच ठेवता का फ्रीजमध्ये ठेवताना ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तर बऱ्याच ठिकाणी बघितले की तूप वरतीच ठेवून देतात, कोणी फ्रीजमध्ये ठेवत नाही, पण मला सवय लागली म्हणून मी ठेवते. तर मग शेंगदाणे बारीक करायला घेतले. आता जेव्हा शेंगदाण्याचा कूट असतो ना तेव्हा आपण कुठली पण भाजी आरामात करू शकतो. म्हणजे मी तर जास्त कोणत्या भाजीसाठी कूट वगैरे वापरत नाही, पण कधीतरी असं होतं ना की कंटाळा आलाय, नको मसाला वगैरे काढत बसायला आणि आपण हेच करून घेता. इथं धनुषनं काय केलं माहिती आहे का, ग्लासमध्ये त्याला मी पाणी प्यायला दिलं होतं आणि तो अचानक त्याच्याकडून ग्लास सांडला किंवा कसा तरी पडला असेल, म्हणून मग तो ना पाणी पुसायला आला होता. मी घाबरले की नक्की ह्यानं काय केलं, आणि तो मला खूप घाबरतो, म्हणजे जेव्हा मी घरामध्ये एकटी असते ना तेव्हा खूप तो घाबरतो. पण म्हणजे ह्याच्या आधी मी त्याला रागवायचे, पण आता रागवत नाही, तरी पण त्याला घाबरल्यासारखं होतं, म्हणून त्याने ना ती वाईप्स घेतली आणि स्वतः क्लीन करायला लागला. मी क्लीन करते म्हटलं तरी त्यानं म्हणजे नको म्हटला, मीच करतो म्हणून त्यानंच पुसून घेतलं. भरणीत छान असं कूट वगैरे भरून ठेवलं आणि तिथं सगळं सेट करून ठेवलं. काय होतं, थोडंसं अस्ताव्यस्त होतं, कारण ज्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू असतात ना त्या मी तिथंच ठेवून देते. आता भांड्यांचा एवढा ढिगारा पडला होता ना की काय सांगू तुम्हाला. आता कालचं तुपाचं भांडं, परत ते सगळं भरपूरशी भांडी होती, म्हणून म्हटलं आता गॅस ओट्यावरचं पहिलं आवरून घेता म्हणजे भांडे घासता येतील. मी काय करते, जी म्हणजे अशी जराशी सुकलेली वगैरे भांडी असतात ना ती मी गॅस ओट्यावरतीच ठेवून देते, जेणेकरून मला बेसिनच्या इथं खूप राडारपाटा पण होत नाही. आता उद्या गावाला जायचं आहे तर म्हटलं सगळंच रिकामं करून घेऊयात. हिकडे काही पण तळण्यासाठी होते आणि उन्हाळ्यामध्ये तळण खूप खाऊ वाटतं, म्हणून आम्ही बॉबी वगैरे आणले आणि ते घरामध्ये सारखं तळणं वगैरे होते, म्हणून मी तेलाची कढई तशीच ठेवली होती. आणि असं म्हणतात की जेव्हा आपण एक पदार्थ एका तेलामध्ये तळतो ना तेव्हा तो 3च वेळा वापरायचा असतो, असं काहीतरी म्हणतात. पण मग संपून पण जातं आमचं तसं तेल तळण्यासाठी घेतलं तर. मग ते ट्रान्सफर करून ठेवलं छोट्याशा ह्याच्यामध्ये, जेणेकरून ते चपातीसाठी वापरता येईल. आता त्यात तळणं तर काय आता लगेच होणारच नाही, 4-5 दिवस तर काय होणारच नाही त्याच्यासाठी. आणि भांडी सगळी रिकामी करून घेतली आणि जो आज पाण्याचा पिंप दिसतोय ना तो पण मी खाली करून ठेवणार होते, कारण आता 2-3 दिवस घर बंदच असणार आहे, तर पाणी पण नको त्यातलं खराब व्हायला, किंवा तसंच झाकण बंद राहिलं तर स्मेल पण येतो. आणि मग ते सगळं ओतून ठेवलं आणि गॅस ओटा छान असा क्लीन करून घेतला.
आता मला ना एकदम पाणी टाकून, म्हणजे आपण म्हणतो ना बदा बदा पाणी टाकून, असं मला काय गॅस धुता येत नाही, कारण बेसिन नाही आहे तिथं. जो काय असेल ते पुसून घ्यायचा. आणि मी म्हटलं होतं ना की मला कापड वापरायला आवडत नाही, पण हा हे आहे ना कोणतं असं सूत आहे ते मला नक्की सांगता येणार नाही, पण हा नॅपकिन आहे ना खरंच खूप छान आहे. म्हणजे पाणी लगेच ॲब्झॉर्ब होतं आणि मग गॅसोटा पण त्याने क्लीन निघतो. आणि जरासं रफ आहे असं हे कापड, त्याच्यामुळे ना पाणी वगैरे लगेच शोषलं जातं आणि ह्या कापडाचा स्मेल वगैरे काहीच येत नाही, कारण मी रेग्युलर वॉश करत असते. सगळं घासून मग तिथं परत पिंपा आहे असा ठेवला, रिकामाच ठेवला. काल दळून आणलेलं पीठ मी डब्यामध्ये भरून ठेवलं नव्हतं, फक्त डबे क्लीन करून ठेवले होते. मग आज ते पीठ छान डब्यामध्ये भरून ठेवलं. आता उद्या आठवणीने म्हटलं की ह्याचं दळण करू, कारण उद्या गावाला आम्ही दुपारनंतरने निघणार आहोत. मग सकाळचं जेवण वगैरे बनवायचे, अशी बरीचशी कामं दुपारपर्यंत होतील. मग त्यात म्हटलं दळण पण करून ठेवूया, जेणेकरून आम्ही जेव्हा सोमवारी येऊ ना तेव्हा लगेच दळायला टाकून आणता पण येईल, ते म्हणजे भाकरी वगैरे करता येतील अशा हेतूने. धनुषला पाणी प्यायला दिलं आणि मग मी कपडे धुवून घेतली. आता भांडी घासून घेतली पहिली. थोडीशी भांडी मी बाथरूममध्ये घासली, कारण ती एकदमच तेलखट वगैरे झालेली होती. ती बाथरूममध्ये बसून घासली आणि मग नंतर बाथरूम छान असं क्लीन करून घेतलं आणि कपडे धुवून घेतली. थोडीशीच कपडे होते म्हणून म्हटलं आपण हातानेच धुवून टाकूयात. आणि ना कधी पण मशीन लावू देत किंवा हातानं कपडे धुतलेले असतील ना, आणि जेव्हा धनुष घरी असेल ना तेव्हा तो एक एक कपडा माझ्या हातामध्ये देतो, त्याच्यामुळे मला खाली वाकायचा त्रासच कमी होऊन जातो. आणि ना मला असे सिक्वेन्स वाईज कपडे टाकायला आवडतात, ह्यांची तर ह्यांची, माझी तर माझी, धनुची तर धनुची अशी. पण धनुचं कसं असं ना, जे कपडा घावाल तो हाताला देतो, आणि आपण जोपर्यंत वरचा सुकायला टाकतोय ना त्याच्या आधी त्याचं खालचं कपडा हातामध्ये आलेला असतो. असं खूप घाई गडबड करतो. पटपट कपडे वाळत टाकले आणि डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ शूट करायला घेतला. मला उद्यासाठी एक छानशी रील बनवायची होती ह्यांच्यासोबत, म्हणून मग मी छान अशी तयार झाले. आपली तयार म्हणजे साधं सिंपलच, फक्त साडी वगैरे घातली होती, छानसं गळ्यातलं घातलं आणि मग व्हिडिओ वगैरे शूट केला. आणि मला ना थोडेसे क्लचर वगैरे घ्यायचे होते. काय होतं ना, क्लिप जेव्हा झोपत वगैरे तसंच राहून जातात ना तेव्हा त्या तुटून जातात, किंवा खाली जरी पडलं ना फक्त तरी पण तुटून जातात. आणि नवीनच व्हरायटीचं शॉप झालेलं आहे म्हणून म्हटलं तिथं जाऊयात, पण तिथं काहीच मला बघायला भेटलं नाही छानसं. मग मी फक्त आपलं गेले. ह्यांचं म्हणणं असं असतं की आपण जेव्हा बाहेर जाऊ एखाद्या दुकानामध्ये तेव्हा काहीतरी घेऊनच बाहेर पडायचं, असं अपमान झाल्यासारखं वाटतं असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणून मला आवडले नाहीत, पण ह्यांच्या चॉईसने 2 क्लचर घेतले. आणि मग काय घ्यायचं अजून म्हणून 2 टिकल्याची पाकिटं पण घेतली. म्हटलं जाऊ देत, कधीतरी उपयोगात येतील. अशा पण माझ्या टिकल्या संपल्याच होत्या. तिथून घरी येऊन आल्याच्या नंतर मग मला जेवण बनवायचं होतं, कारण मी सकाळी चपाती बनवलेली, फक्त भात आणि भाजी बनवायची राहिली होती. आणि खूप दिवस झाले हे मागं लागले होते माझ्या, की वाटाणे आणलेत घरामध्ये पण ते एकदा पण बनवलं नाहीच. पण खरं सांगू का, मला वाटाणा आणि पावटा अजिबात आवडत नाही. म्हणजे पावटा तरी मी जरासा खाते, पण वाटाणा अजिबात आवडत नाही. म्हणजे मला स्मेलच येतो त्याचा, का काय माहिती. आणि बऱ्याचशा भाज्या अशा आहेत की अजून मी त्या टेस्ट पण केल्या नाहीत, पण डायरेक्टली म्हणून टाकते की ह्या मला आवडतच नाहीत असं करून. लग्नाच्या नंतरनं तरी बऱ्याचशा भाज्या मी खायला शिकले नाही, तर लग्नाच्या आधी मी खूप म्हणजे असं जेवणाच्या बाबतीत माझी खूप कुरबुर असायची, मला हे नाही आवडत ते नाही आवडत, पण जसं असेल तसं खायला लागायचं, तिथं काय वाद नव्हते. मग जी माझी न आवडती भाजी असेल ना तिचा फक्त रस्ता मी खाऊन घ्यायचे फक्त. आणि मग आता मी सगळं खायला शिकले, सगळं म्हणण्यापेक्षा 50% तरी खायला शिकले असं म्हणायला पण काय हरकत नाही. पण ह्यांना सगळंच आवडतं आणि धनुषला पण सगळंच आवडतं. मग पहिले काय केलं, वाटाणे छानसे भाजून घेतले. आणि मी सांगते तुम्हाला, आम्ही भाज्यांना जास्त करून लोखंडी तव्यामध्ये बनवतो. असं म्हणतात की लोखंडी तव्यामधल्या भाज्या खाल्लेल्या चांगल्या असतात, म्हणून मग मी जास्त करून भाज्या ह्यातच बनवते. कोणती पण भाजी असू देत, कशी पण करायची असू देत, मी नेहमी काळ्या तव्यामध्येच करते. फक्त जेव्हा ह्यांना टिफिन वगैरे द्यायचं असतं ना तेव्हा मी कढईमध्ये करते, बस एवढंच. तर कांदा छान म्हणजे तेल टाकून पहिले वाटाणे छानसे भाजून घेतले, त्याच्यानंतर कांदा कट करून घेतला, तो असा ब्राऊन रंग होईपर्यंत छानसा भाजून घेतला. आणि लसूण खोबरं काढलेलं होतं, मग ते लसूण खोबरं त्याच्यामध्ये टाकलं, जेणेकरून थोडीशी ग्रेव्ही टाईप भाजी होईल ह्याच्यासाठी. चवीपुरतं हे टाकलं, म्हणजे आपला घरचा कांदा लसूण मसाला टाकला, एव्हरेस्ट मसाला टाकला जो की चिकन मसाला, तो टाकला. आणि त्याच्यानंतर मग सगळं एकजीव करून घेतलं मसाला आधी मिक्स, कारण चटणी आता थोडीशी राहिली तर त्याचे गोळे गोळे झाले, त्याच्यासाठी. वरून वाटाणा टाकला, चवीपुरतं मीठ टाकलं, थोडीशी आधी हळद पण टाकली होती, जिरे वगैरे सगळं अवॉइड करते. आता ही भाजी आपण मसाल्यातली पण बनवू शकतो, पण मी आपली साधी सिंपल बनवली आहे. ह्यांना वाटाण्याची भाजी कशी पण बनव, कशी पण आवडते, असेल तशी खाऊन घेतात. चवीपुरतं मीठ टाकलं आणि मला जेवढं पाहिजे ना पाणी, तेवढंच पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये. आणि फक्त एकट्यासाठीच ही भाजी बनवायची होती, मी थोडीशी खाणार होते. आणि मग वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकले, मस्त असं परत मिक्स करून घेतलं. आणि एक 10-15 मिनटामध्ये छान अशी भाजी पण शिजून जाईल. तोपर्यंत मग भाताचा कुकर लावायला घेतला. मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही तूप टाकत नसाल भातामध्ये तर नक्की टाकून बघा, भाताची टेस्ट आहे ना खूप छान लागते. म्हणजे जेव्हा आपण वरण भात खातो ना तेव्हा तर अप्रतिमच असते टेस्ट, पण
बाकीच्या कुठल्या भाजीसोबत खाणार असेल ना तेव्हा पण खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. मीठ टाकलं आणि भाताचा कुकर लावून घेतला. तर असा साधा सिंपल स्वयंपाकाचा बेत होता, म्हणजे भात, वाटाण्याची भाजी आणि चपाती. तर इथं आमचं सगळं जेवण पण तयार झालेलं होतं, म्हणजे एक 10-15 मिनटात सगळं तयार होणार होतं. तर असा होता माझा आजचा दिवस. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.